ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुंबईत मेगा रोड शो होणार आहे। अशोक सिल्क मिल ते हवेली ब्रिज पर्यंत रोड शोचं आयोजन करण्यात आलंय। या रोड शोच्या माध्यमातून मुंबईत महायुतीकडून शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे। याबद्दल आणखी माहिती घेऊयात। जिथून हा रोड शो सुरू होतोय त्या अशोक सिल्क मिल पासून आपला प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर आता आपल्या सोबत आहे। कृष्णा, काय चित्र दिसतंय, किती अवकाश आहे रोड शो सुरू होण्यास? सौरभ, पुढच्या 15 ते 20 मिनिटांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईमध्ये पोहोचू शकतात आणि त्यानंतर विक्रोळीच्या गोदरेज कंपाऊंडमध्ये त्यांचं हेलिकॉप्टर लँड झाल्यानंतर तिथून त्यांचा ताफा जो आहे तो LBS रोडवरती येईल आणि अशोक मिलपासून रोड शोला सुरुवात होईल। मात्र रोड शोला सुरुवात होण्यापूर्वी अशोक मिलच्या परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो उभारण्यात आलेला आहे तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अभिवादन करतील आणि घाटकोपर पश्चिमेमधून जवळपास 2.5 ते 3 किलोमीटरचं पुढचं रोड शोचं अंतर असणार आहे। ते घाटकोपर पूर्वेकडे असणाऱ्या हवेली ब्रिज पर्यंत हा रोड शो जो आहे तो मुंबईमध्ये पाहायला मिळणार आहे। हजारोंच्या संख्येनं महायुतीचे कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत। बऱ्याचशा कार्यकर्त्यांच्या हातामध्ये नरेंद्र मोदी यांचं पोस्टर पाहायला मिळतं आहे, तर पाठीमागून जी गाणी सुद्धा ऐकू मिळत आहेत ती सुद्धा दुपारपासून आपण पाहतोय की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गुणगौरव करणारी आहेत आणि त्यामुळे महायुतीचं हे एक मोठं शक्ती प्रदर्शन मुंबईमध्ये सध्या पाहायला मिळतं आहे। पुढच्या बाजूला आपण पाहतोय की छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे, तिथेच सगळे पहिल्यांदा मान्यवर येतील। त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करतील आणि बाजूलाच असणाऱ्या जी कार या रोड शो साठी सजवण्यात आलेली आहे त्या कारमधून रोड शोला सुरुवात होईल। जवळपास 2.5 किलोमीटरचं हे अंतर असणार आहे आणि त्यामुळे ठीक आहे कृष्णा, तुला थोडंसं थांबवतो। आपला प्रतिनिधी गिरीश सुद्धा आपल्या सोबत आहे। गिरीश, तुझ्याकडे काय अपडेट्स आहेत? नक्कीच आपण पाहतोय की एक वेगळंच वातावरण या ठिकाणी अनुभवायला मिळतंय। संपूर्ण घाटकोपर जे भगवामय झालेलं आहे, पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। 2 ठिकाणी बॅरिकेडिंग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण जर पाहिलं तर गर्दी जी आहे ती वाढत चाललेली आहे आणि सगळी गर्दी जर पाहिली तर आपल्या लक्षात येतं की कशा पद्धतीचं वातावरण जे सध्या LBS रोडवर आहे। सगळ्यात आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहे ते अवघ्या काही वेळामध्ये अशोक सिल्क मिल या ठिकाणी येणार आहे। छत्रपती शिवाजी महाराजांना ते अभिवादन करतील, पुष्पहार अर्पण करतील आणि यानंतर श्रेयस टॉकीज परिसर या ठिकाणी ढोल ताशाच्या गजरांमध्ये त्यांचं स्वागत केलं जाईल। यानंतर सर्वोदय मिल या ठिकाणी त्यांचा जो रोड शो आहे तो पोहोचणार आहे। त्यांच्यासाठी एक विशेष रथाचं तयारी जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे। यानंतर CID ऑफिस या ठिकाणी पोहोचतील। यानंतर सांगवी स्क्वेअर, हवेली ब्रिज करत करत मग पार्श्वनाथ चौक या ठिकाणी ते जाणार आहेत आणि पार्श्वनाथ चौक या ठिकाणी सांगता होणार आहे। आणि ही सगळी दृश्य जर पाहिली LBS रोड जो नेहमी गजबजलेला असतो, आज या रोड शोचा जिथे समारोप होणार आहे त्या पार्श्वनाथ मंदिर भागातून आपले प्रतिनिधी अक्षय मंकनी आता आपल्या सोबत आहे। अक्षय, काय तयारी बघायला मिळते? सौरभ, सध्या मी पार्श्वनाथ मंदिराजवळ आहे आणि या ठिकाणी संपूर्ण नरेंद्र मोदी यांची रॅली जी आहे ती समाप्त होणार आहे आणि आपण पाहू शकतो की संपूर्ण वातावरण जे आहे ते भगवामय झालेलं आहे आणि मोदींचे चाहते जे आहेत ते मोठ्या संख्येने रस्त्यावरती या मोदींना पाहण्याकरता उभे राहिलेले असल्याचं पाहायला मिळतं। एकंदरीतच महायुतीचं संपूर्ण मोठं शक्ती प्रदर्शन जे आहे ते आज मुंबईमध्ये स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी करताना पाहायला मिळत आहेत। 6 लोकसभा मतदारसंघाचा हा संपूर्ण मोठा शक्ती प्रदर्शन मानलं जाते। 5व्या टप्प्याच्या निवडणुकीकरता 20 तारखेला मतदान होणार आहे आणि त्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मोठा मेगा रोड शो आपण पाहू शकतो। आणि आपण पाहिलं की LBS मार्गावर 30 फुटांची रामाची प्रतिकृती या ठिकाणी उभारण्यात आलेली आहे आणि अशोक सिल्क मिल या परिसरामध्ये आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार हे सुद्धा आता तिथे पोहोचले। तिथले उमेदवार मीर कोटेचा हे सुद्धा आता तिथे उपस्थित आहेत आणि या रोड शो साठी म्हणून पूर्ण तयारी या ठिकाणी दिसते। रोडच्या दोन्ही बाजूला आपण महाराष्ट्राच्या संस्कृतीचं दर्शन घडेल अशा प्रकारची पथकं जी आहेत ती तैनात करण्यात आलेली आहेत। ढोल ताशा पथकं देखील या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडे, जे सर्वोदय नगर या ठिकाणी उपस्थित आहेत। संदीप, सर्वोदय नगर या मार्गावरून हा रोड शो जो आहे तो पुढे जाणार आहे, इथे कशा प्रकारची व्यवस्था करण्यात आली आहे? अगदी निखिल, आपल्या इतर प्रतिनिधींनी जशी माहिती दिली त्या पद्धतीनंच मी सांगेन की त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो जो आहे तो या ठिकाणी पोहोचेल सर्वोदय नगर परिसरामध्ये। आणि आता आपण पाहतोय डबल बॅरिकेडिंग केलेलं आहे। दोन्ही बाजूला आत्तापासूनच गर्दी वाढायला सुरुवात झाली आहे। पुढच्या काही मिनिटांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या रोड शोला सुरुवात होणार आहे। महिलांची देखील संख्या म्हणजे लक्षणीय आहे असं म्हणावे लागेल। त्याचबरोबर मोदींना पाहण्यासाठी, त्यांची एक झलक अनुभवण्यासाठी किंवा त्यांची एक झलक कॅमेरामध्ये टिपण्यासाठी आपण
पाहतोय रस्त्याच्या दोन्ही बाजूला अशा पद्धतीनं ही गर्दी पाहायला मिळते. वयोवृद्ध नागरिक जे आहेत ते देखील या ठिकाणी दाखल झाले. आणि महत्वाचं हेच आहे की मोठं शक्ती प्रदर्शन संपूर्ण या परिसरामध्ये पाहायला मिळतंय. काल आपल्याला माहिती आहे वाराणसीमध्ये ज्यावेळेला उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता मोदींनी, तिथं देखील शक्ती प्रदर्शन करण्यात नक्कीच आलं होतं. संदीप. त्यानंतर आणि आपण या ठिकाणी पाहतो अशोक सिल्क मिल, सर्वोदय नगर, सांगवी स्क्वेअर, पार्श्वनाथ चौक, शेअर स्टॉकीज, सीआयडी ऑफिस आणि हवेली ब्रिज या मार्गावरून असा हा रोड शो जाणार आहे. 3 किलोमीटरचा रोड शो असेल आणि या प्रत्येक ठिकाणी आपले सगळे प्रतिनिधी उपस्थित असणार आहेत. मुंबईमधले सगळे उमेदवार आता सध्या अशोक सिल्क मिल या ठिकाणी उपस्थित आहेत. सीआयडी ऑफिस जवळ आपले प्रतिनिधी नंदकिशोर आपल्या सोबत आहेत. नंदकिशोर, एकीकडे अशोक सिल्क मिलवर आपण पाहतो या ठिकाणी की मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आशिष शेलार, त्याचबरोबर सगळे जे उमेदवार आहेत हे सगळे उमेदवार मुंबईमधले या ठिकाणी उपस्थित आहेत. सीआयडी ऑफिस या परिसरामधून म्हणजे या मार्गावरून ही जी रॅली आहे, रोड शो आहे, पुढे सरकणार आहे. पारंपरिक वेशभूषेमध्ये अनेक नागरिक देखील दिसत आहेत. तुमच्या मागची दृश्य दाखवाल. नक्कीच निखिला, जर आपण पाहायला गेलं तर जी तयारी आहे ती संपूर्ण संपलेली. हा मध्यंतरी भाग आहे म्हणजे सीआयडी ऑफिस या ठिकाणी आणि हा संपूर्ण जो मार्ग आहे, माझ्या कॅमेरामॅनला विनंती करेन, हा संपूर्ण मार्ग आहे स्वतः कचाकच भरलेला. आणि या मार्गावरती जर पाहायला गेलं तर संपूर्ण जी पारंपरिक वाद्य असू दे किंवा पारंपरिक जी वेशभूषा करून आलेली लोक असू दे, ह्या संपूर्ण लोकांनी हा संपूर्ण मार्ग जो आहे तो आता भरलेला आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही बाजूला जर पाहायला गेलं तर दुतर्फा लोक आहेत. आणि जर पाहायला गेलं तर 6 मुंबईतील जे 6 मतदार केंद्र आहेत त्या मतदार संघातून संपूर्ण जे लोक आहेत ती लोक आता या संपूर्ण जो 2.5 किलोमीटरचा रोड शो होणार आहे त्या मार्गावरती उपस्थित असलेला आपल्याला पाहायला मिळणार आहे. खरं तर हा प्रमुख मार्ग आहे आणि या मार्गावरती आता जी लोकांची गर्दी आहे ही वाढू लागलेली आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण जो रोड आहे तो आता हाऊसफुल झालेला आपल्याला पाहायला मिळते. आणि रोडचा जर मध्यंतरी पाहिलं तर संपूर्ण लोक आहेत, संपूर्ण जी वेशभूषा आहेत, प्रत्येक जी परंपरा आहे ती दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. संपूर्ण जी संस्कृती आहे या मार्गावरती दाखवण्यात आलेली या आहे. संपूर्ण मार्गावर हा संपूर्ण परिसर जो आहे तो भगवामय झालेला या ठिकाणी पाहायला मिळतोय. थेट आपण कृष्णाकडे जाऊयात. कृष्णा, थेट दृश्य आपण पाहतो की आता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री इथे उपस्थित आहेत आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगमनाची वाट या ठिकाणी पाहिली जाते. निखिल, आपण पाहतोय की पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढच्या काही मिनिटांमध्ये अशोक मिल परिसरामध्ये पोहोचणार आहेत आणि त्यांची वाट सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पाहत आहेत. आणि इतर जे महायुतीचे मुंबईतले महत्त्वाचे नेते आहेत, त्याचबरोबर उमेदवार आहेत, ते सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत. त्यामुळे कोणत्याही क्षणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा अशोक मिल परिसरामध्ये पोहोचू शकतो. LBS रोडवरतीची दृश्य आपण जर पाहिली तर हजारोंच्या संख्येनं महायुतीचे जे कार्यकर्ते आहेत, वेगवेगळ्या घटक पक्षांचे, ते सुद्धा जमलेले आहेत. आणि जे प्रमुख पक्ष आहेत त्यांचे सुद्धा कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ अनेक घोषणा दुपारपासून दिल्या जात आहेत आणि हळूहळू ही गर्दी दुपारपासून व्हायला सुरुवात झालेली होती. आणि आत्ताची दृश्य आपण पाहतोय, संपूर्ण वातावरण हे भगवमय झालेलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर जे काही प्रमुख नेते आहेत ते सध्या पंतप्रधानांची वाट पाहतात आणि कोणत्याही क्षणी त्यांचा ताफा अशोक मिल परिसरामध्ये येऊ शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी दाखल झाल्यानंतर पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला ते अभिवादन करतील आणि त्यानंतर या रोड शोला सुरुवात होईल. टप्प्याटप्प्यामध्ये जवळपास आपण पाहिलं तर 7 टप्प्यामध्ये हा रोड शो जो आहे तो होणार आहे आणि जवळपास 2.5 किलोमीटरचं हे अंतर आहे. हे अंतर सध्या या रोड शोच्या माध्यमातून महायुतीकडून ईशान्य मुंबईत एक मोठं शक्ती प्रदर्शन, मुंबईतलं पहिला पंतप्रधानांचा हा रोड शो जो आहे तो आपण पाहतो आहोत. 17 तारखेला पुन्हा एकदा मोठी सभा महायुतीच्या होणार आहे. त्यासोबत नक्कीच कृष्णा, आणि ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार आणि त्याचबरोबर मुंबईमधले सगळेच उमेदवार जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत.